विधानसभेमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपचं 2 दिवसांचं महाअधिवेशन जे आहे ते शिर्डीमध्ये पार पडतंय। आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे आणि पाहतो आपण जवळपास 15,000 पदाधिकाऱ्यांचं हे महाअधिवेशन असणार आहे। यामध्ये पाहतोय की भाजपचे सर्व राज्यातील नेते असणार आहेत, आमदार खासदार असतील, मंत्री असतील, शेवटच्या घटकापर्यंत सगळे पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित असतील आणि या ठिकाणी हा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। साधारणतः आपण पाहतोय की 9 वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होते, नोंदणी होईल आणि 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। खरं तर साईबाबांच्या शिर्डीमध्ये हे जे आहे ते अधिवेशन पार पडतं आणि म्हणून भाजपचे जर सगळे बॅनर पाहिले आपण तर श्रद्धा शबुरी भाजपची महाभरारी अशा प्रकारचं जे आहे ते टायटल आपल्याला पाहायला मिळतं आणि या टायटलच्या याने जे आहे ते आजचं हे अधिवेशन पार पडताना पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की अमित शहा स्वतः मार्गदर्शन या महाअधिवेशनामध्ये करणार आहेत। साधारणतः आपण पाहतोय की अमित शहा यांचं आगमन होईल आणि त्यानंतर अमित शहा जे आहे ते 4:10 पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहे। साधारणतः 4:55 संबोधित करतील। यामध्ये सरकारच्या अभिनंदनाचा ठराव सुद्धा जो आहे तो पास केला जाणार आहे। सोबतच घवघवीत यश मिळालेलं आहे त्यामुळे लोकांच्या अभिनंदनांचा जे काय मतदार आहे त्यांच्या अभिनंदनाचा सुद्धा ठराव या ठिकाणी पास होईल। पाहतो आपण संपूर्ण हा मंच आहे आणि मंचावरती तयारी जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। पुढच्या काही वेळामध्ये जे आहे या महाअधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि राज्यभरातील जे काही नेते भाजपचे आहेत ते उपस्थित असणार आहे। त्यामुळे पाहतो आपण की पहिल्या दिवशी कानमंत्र जो आहे तो वरिष्ठांनी दिलेला होता, त्यामुळे आजच्या या महाअधिवेशनामध्ये काय कानमंत्र दिला जातो हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण पुढे आपण पाहतो जरी विधानसभा निवडणुका मोठ्या संख्येने जिंकल्या असल्या तरी पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि त्या अतिशय महत्त्वाच्या भाजपसाठी आहे। त्यामुळे जरी श्रद्धा आणि शबुरी ही टॅगलाईन दिली असली तरी आज पदाधिकाऱ्यांना नेमकं भाजपच्या वरिष्ठांकडनं काय मेसेज दिला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। कॅमेरामन अनिल सराज सोने, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।